नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द रोहन संपदा चॅनल. सो हा जो व्हिडिओ आहे काय आहे सांग. ओके ठीक आहे, मी सांगतो. हा जो व्हिडिओ आहे हा आमच्या साऊथ इंडिया ट्रिपचा लास्ट व्हिडिओ आहे, मधुराईचा. याआधी आम्ही रामेश्वरम, कन्याकुमारी, अजून काय पुअर आयलँड. मी याला बोलली होती की मी याला आठवण करून देईन, मी नाही करून देणार. ठीक आहे, मला आठवते. सगळ्यात पहिले आम्ही जो व्लॉग टाकला होता किंवा सगळ्यात पहिले आम्ही जो जिथे गेलो होतो तो त्रिवेंद्रम होता. तिथे आम्ही पद्मनाभ मंदिरचे नाव तरी ओके, पद्मनाभ मंदिरला गेलो होतो आणि तिथे लुंगी अटायर सगळ्यात बेस्ट होता, छान होता. त्याच्यानंतर आपला पुअर आयलँडचा शिकारा बोट मध्ये आम्ही. नाही, सॉन्ग कोणतं होतं ते? कोई तुमचा नाही, कोई तुमसा नहीं, कोई तुमसा नाही. मी टाकलंय कारण तूने टाकलाय, पण तिथे सगळ्या बोट मध्ये फक्त आपल्याच बोट मध्ये तिथे सॉन्ग चालू होतं, कोई तुमसा नाही. आणि थोडी झोप पण येत होती तिथे. किती वेळ फिरणारा माणूस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं काय होतं त्याच्यानंतर? कन्याकुमारी. मला नाही सांगायचं. कन्याकुमारीला काय केलं होतं? मंदिरात असं गेलो होतो. विवेकानंद मेमोरियलला गेलो होतो. ते खूप सुंदर होतं. आणि तो ब्रिज काचेचा तो होता. आणि त्याच्यानंतर रामेश्वरम, चेन्नई एक्सप्रेस, पंबन ब्रिज, चेन्नई एक्सप्रेस, तो होता. अजून एक होता ना तिथे काहीतरी, ते धनुषकोडी. पंबन ब्रिज आणि धनुषकोडी एका ब्लॉग मध्ये नाहीये. ओके ठीक आहे ना, आपण ब्लॉग थोडी सांगत आहे. नाही, मी टाकणार, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकणार. ओके, ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकायल. आणि चांगलं होतं. भूत सिटी होती ना ती, घोस्ट सिटी. सगळं तहेस महेस होते ते. काही घोस्ट सिटी नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, सिग्नल नाही, सायलेंट बढिया सिटी होती. ठीक आहे, हे सगळं तर आपण मेमरी बोलत आहे. हा व्हिडिओ आपण याच्यासाठी स्टार्ट केलाय. काय म्हणतात त्याला, या व्हिडिओ मध्ये आम्ही खूपच जास्त लेट झालो आहे कारण एक सरप्राईज होता ऍक्च्युली या व्हिडिओ मध्ये, जे आम्हाला 3 महिने आधी नाही, 2 महिने आधी 15 ऑगस्टला द्यायचं होतं. बट त्याच्यासाठी लेट झालो. 15 ऑगस्टला बट यू ऑल आर अवर गाईज. सो तुम्ही आमचा व्हिडिओ आता पण पहा, नक्की पहा. 15 ऑगस्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मदुराईला होतो आणि तिथे पप्पानी फ्लॅग होस्टिंग केलं आहे. सरप्राईज तू स्टार्टिंगला सांगून दिलं. अरे ठीक आहे ना, आता काय समजणार लोकांना आता. ओके, स्टील तुम्ही शेवटपर्यंत पहा की आम्ही फ्लॅग होस्टिंग कसं केलं. सर्व आम्ही टाकलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण एन्जॉय कराल फ्लॅग होस्टिंग 15 ऑगस्टचा. आणि आज किंवा उद्या टाकू आम्ही हा व्हिडिओ तेव्हा. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण? बस हे बघा, हे साऊथ इंडिया ही एक मी अशी प्लेलिस्ट. अजून एक ठीक आहे, प्लेलिस्ट इज अ सेकंड थिंग. पण अजून एक गोष्ट, आपण जेव्हा हा फर्स्ट व्हिडिओ या सिरीजचा शूट केला होता, आपण तेव्हा सांगितलं होतं आपले किती सबस्क्रायबर आहे? जवळपास 62. मला तर वाटलं होतं 60 म्हटलं होतं, 62 बोललो होतो. ओके, सो आणि आता किती आहे? 150 प्लस आहे ना? ओके, 158 आहे. सो 150 प्लस आहे. सो गुड थिंग, वी आर हॅपी. आणि तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल पण वी आर चुम्मेश. त्याच्यानंतर अजून काय, बस हेच होतं. असंच आमची व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. आणि हा पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला याच्यामध्ये मदुराईचा जे आमचं सरप्राईज होतं ते नक्की दिसेल. अँड स्टे ट्यून फॉर सरप्राईज तर ऑलरेडी सांगितलं. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ट्रिप. आम्ही लवकरच तुमच्यासाठी अजून एक ट्रिप करणार आहे. तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी पण करणार आहे आम्ही. हे तुम्ही पाहिलं असेल. आता ही रील टाकली ऑलरेडी हिच्या नखाची. मी एक गोष्ट दाखवतो. हे बघ, तुम्हाला दिसत आहे का माहित नाही पाहिजे, हे नख आहे. तुम्हाला फरक काय दिसत आहे तुम्ही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला सांगता आला या 2 हातांमध्ये फरक काय आहे, सो वेल अँड गुड. पहा, तुम्ही पाहून घ्या काय फरक आहे या 2 बोटांमध्ये. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काय फरक आहे. तर हिने काय माती खाल्ली आहे, काहीतरी तर हिने केलं आहे जे खूप खराब आहे. खूप रेडी झाली. 1 वीक बिफोर पासून तयारी चालू. बट ब्लास्ट केलं तिने. ओके, ब्लेंडर केलं, ब्लास्ट नाही, ब्लेंडर. ओके, चला, खूप आता तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण भेटूया नंतर कधीतरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. किंवा काय पायाला. ओके, सॉरी. मला सवय लागली आहे असं करायची. हिला आता काय काही ब्लॉग मध्ये असं ही काटून टाकते सगळं. ओके, बाय. लास्ट बाय. अजून काही आहे तुझं? पुन्हा टोकणार आहे मला? बस
हा लास्ट ब्लॉग आहे या सिरीजचा सिरीजचा. खतम. मग आम्ही वापसही आलो आणि वापस काही खूप काही टाकलं नाही पण आपण दिवाळी दसरा नाचोस हो, 3-4 ब्लॉग टाकले. मधात हे सगळे गेले म्हणून हा इतका गॅप पडली. पण ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जेव्हा मी लिंक टाकेल तेव्हा तुम्ही चेक करू शकता. ओके बॉस, समझ गया मैं. चलो बाय. आणि हा पण व्हिडिओ लाईक करायचा, सबस्क्राईब करायचा, कमेंट करायची आणि कमेंट नक्की करा प्लीज. प्लीज. आणि हिच्या नखाबद्दल मी सांगितलं ते नक्की कमेंट मध्ये सांगा काय असेल तर. ओके बाय. गुड मॉर्निंग. डे 6. पुढे चाललो वे टू द मदुराईला जाणार आहे. सेम ब्रेकफास्ट. तो व्ह्यू आणि एक हा व्ह्यू. आता ब्रेकफास्ट करू आणि मग पाहू काय करायचं. हॅलो. अरे तुझी हाईट कशी वाढली? आता आपण आलोय डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरियल. या हा कोणता? हा इंडियन ओशन आहे का? इंडियन ओशन. त्याला अशा व्हाईट लाटा दिसत आहेत. इथे थोडा इथे असे व्हाईट जे स्पॉट आहे ते असे लाटा क्रिएट होतात. ते इंडियन ओशन आहे. इकडे आहे बे ऑफ बंगाल. इकडे शांत झालाय आणि पोपट पण झाला. मेमोरियलचं सांगितलं का तिथे आपल्याला शूटिंग कधी करताय? बोल ना. तिथे डॉक्टर APJ अब्दुल कलामचं जिथे त्यांना असं दफनवलं गेलं होतं ती जागा आहे आणि वेल मेंटेन्ड आहे खूप जास्त. आणि एकदम त्यांना जिवंत ठेवलंय तिथे. तिथे कसे वाढले आणि त्यांची तिथे मेन गोष्ट भरपूर सारे वॅक्सचे पुतळे आहे ते जे त्यांचे शिलाँगला जे लास्ट मुवमेंट्स होते ते पण तिथे त्याचे स्टॅच्यू थ्रू किंवा वॅक्सच्या पुतळ्या थ्रू तिथे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. इथे कसे पडले होते त्यांचे सगळे सर्टिफिकेट्स हे सगळं आणि त्यांच्या लास्ट जर्नी शिलाँगच्या वेळेस लास्ट जर्नीला कोणते कोणते साहित्य त्यांच्यासोबत होतं, त्यांचं पेन, शाल, ते सगळं आहे तिथे डिस्प्लेमध्ये. आज तू काहीतरी शॉपिंग पण केली वाटतं. आज आपण काय केलं तू? शॉपिंग काय केलं? हो मी शंख घेतला, ओरिजिनल शंख, डायरेक्ट फ्रॉम सी. आणि वाजवला. कसं वाजवावं लागतं? हॅलो. आता मी तुम्हाला दाखवणार लाईव्ह डेमो कसा शंख वाजतो. शंख वाजवून दाखवू तुला मी. हा रोहन तुम्हाला एकदा शंख वाजवून. ओके. सगळ्यात पहिले हा तो शंख आहे जो मी घेतला होता. आता पहा कसा वाजवत असते. आय हॅव अ वाजवता येतो मला. परत वाजव. ओके. ओके. लर्निंग फेज आता पण चालू आहे. लर्निंग फेज मध्ये येतो म्हणून तो लर्निंग फेज वाला गेला. चमची मग आता आम्ही सांगू का तू काय केलं? आम्ही सांगू का तू काय केलं? चला व्हिडिओ एंड होता. कितना रोल से प्रेशर है, कितना यान से ऊपर आने के है ना, ऊपर आने के बनाते वो पैटर्न हो गया. हिंदी तेलुगु मुझे मालूम हो गया ना, हम बात करें मालूम है. हाँ. किती साड्या घेतल्या ते? हा छान आहे साड्या. साड्या छान आहे ना. हा नाईस साड्या. नाही हा तो त्याचं कमिशन घ्यायला चाललाय आता. सो आता आपलं मीनाक्षी दर्शन पण झालं. काहीच दाखवता नाही आलं आपल्याला कोणाला काही. मोबाईल वगैरे सर्व घेऊन टाकलं होतं. मोबाईल, स्मार्टवॉच आणि भरपूर रश होता म्हणून आतमध्ये पण शूट नाही करता आलं काहीच. आता आम्ही कॉफी एन्जॉय करत आहे. मला वाटते रामेश्वरमपेक्षा पण
असेल वाटप तर आहे स्पेसनी वाटप कन्स्ट्रक्शन चालू होतं. कलरिंग थोडा रूम टूर घेऊया. 309 तिकडे मम्मी पप्पांची रूम आहे, ही आमची आहे. रोहन बोलला की तो रूम टूर देईल जाण्यापासून. वेलकम वेलकम. ओके आला आला. इन माय रूम. ओके दिस प्लेस इज टू लाश दफनवण्यासाठी. जास्त कोणी मस्ती केली तर संपदाच्या आतमध्ये. ओके तिजोरी पण आहे. तिजोरी थोडे ॲस्थेटिक करतात हे लोक. ॲस्थेटिक पण लाईट सेन्स थोडा कमी आहे त्यामुळे लाईट कमी. ही आमची शॉपिंग. हो दिस इज अवर शॉपिंग. साडी. अरे ही रूम आहे मधुराईची. याच्या आधी तर कोणतेच रूम दाखवले नाही. हीच रूम तुला काऊन दाखवायची होती? याला तर व्ह्यू पण नाहीये. याला व्ह्यू पण नाहीये, पण आम्हाला इथे अचानक समजलं की आपण हे दाखवायला पाहिजे म्हणून लक्षात आलं. ऍक्च्युली कंट्री क्लबचा विला दाखवायला पाहिजे होता, आमच्या लक्षात नाही आला. पटापटा कर. एवढं पण टाइमपास नाही करायचं. तिथे काहीतरी शावर आणि हे आहे, थोडासा टायर आहे, बेसिन आहे. ओके बस झालं. ठीक आहे चल पुढे. आता काय 2 नंबर वाला पण दाखवते. नाही हा मिरर आहे. मिरर छान दिसतोय, मोठा आहे. ओके छिद्र आहे. आणि आल्या आम्ही इथे पसारा करून दिलेला आहे. फ्रेम छान दिसतोय, छान आहे. हे छान नाहीये, नॉर्मल आहे करायला. इथे पण बुक रीड करते हैं. हा सोनी बाप्पाचा टीव्ही आहे. काही नाही, हा बेड आहे, छोटीशी रूम आहे. छोटंसं रूम आहे. आय डोंट नो काय व्ह्यू आहे. आपण व्ह्यू काय लिहिलाय ते पण वाचता येत नाही. वॉटर लँग्वेज काहीच वाचता येत नाही इथे. अच्छा काय आहे? जे असेल ते, कोणत्या पण बिल्डिंग असेल, पूल असेल, आपल्याला काहीच वाचता येत लक्की हैदराबादी बिर्याणी. ओके काय नाहीये बस. ओके इतकंच आहे. एवढंच आहे. नॉर्मल रूम आहे, पण ठीक आहे. पण एवढी आता खूप वाईट गरमी नाही होत आहे आहे, आणि खूप थकलो त्याच्यामुळे आहे. थकलो आहे. चलो बाय, गुड नाईट. थिंग आय मिस टू शो यू गाईज. पटकन एडिटेड फोटोज. हा जो पिल्लर आहे ना, सध्या त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्यामुळे तो कलर थोडासा नीट स्टेबल तर कर तुझ्या फोटोला. हा ओके. तुझा घाम दिसतोय. ठीक आहे चालेल. दुसरा पण दाखव, पटकन दाखव ना. These are for 5 people. त्यांनी एडिट करून दिलाय आम्हाला. मीनाक्षी टेम्पलचा फोटो आहे. त्याच्या आधी पण आम्ही असे एडिटेड फोटो घेतले आहेत, कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणची मेमरी पाहिजे असते. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आम्ही बंद करत आता आहे. आजचा डे 7 बहुतेक इथे संपलेला आहे. पुढचा एंड होईल की नाही होईल आय डोंट नो. सॉरी डे 6 आहे. 6 6 नाईट 7 डेज. तर उद्याचा 7 डे आहे का? तर मग आजचा 6 डे आहे. मला माहिती आहे जास्त. 6 डे इथे संपणार आहे. आम्ही डिनर दाखवून येईल. आपण नॉट शुअर. उद्याचं उद्या पाहू. 7 डे स्टार्ट होईल. उद्या आम्ही जर्नी स्टार्ट रिटर्नची. गो गो बाय 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 बाय. चला चल. खूप भूक लागली आहे मला पण. व्हेरी हंगर. हंग्री ॲज युजल. मला 7 वाजताच भूक लागली होती, पण एवढा थकला होता पुढे जावं नाही वाटलं. तिथे तुझ्यामुळे मला एडिट करावं लागतं. काही एडिट नाही करावं लागेल त्याच्यात. काय तिथे सिक्रेट लोकांनी केली काय हे केलं आहे काही. आम्ही 3rd फ्लोअरला. हॉटेलची लॉबी वाटते, चांगलं जेवण मिळेल. मी आता व्हिडिओ चालू करणार नव्हतो, पण एक आता न्यूज मिळाली, एक सरप्राईज मिळालं. मी ते सांगायसाठी फक्त व्हिडिओ चालू केला. संपदा इकडे. हा आता सांगत आहे. सांगू का आता? उद्या आहे 15 ऑगस्ट, तर त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे. आता सांगू का की उद्या डायरेक्ट? ओके सो ओके. सो आम्ही आता डिनर करून आलो आणि तिथे रिसेप्शनवर आम्हाला सांगितलं की उद्या पप्पा फ्लॅग होस्टिंग करणार आहे इथे हॉटेलमध्ये सकाळी 8 वाजता. तर हा एक ऑनर आहे ना. हा एक ऑनर आहे.
पप्पासाठी तर आहेच पण आमच्यासाठी पण आहे की कारण की हॉटेलमध्ये जवळपास 70-80 लोक होते ना डिनर करत. खूप होते हां, त्याच्यातून त्यांनी पप्पाला सिलेक्ट केला. खूप एजेड होते म्हणजे असे पण लोक होते आणि प्रॉपर पुण्याचे लोक होते आणि प्रॉपर इथले तामिळनाडूचे पण लोक होते की जे करू शकत होते पण त्यांनी माहित नाही पप्पाला कोण नशीबच म्हणावं लागतं त्याला. नशिबानेच हे निवडलं. आता उद्या सकाळी 8 वाजता फ्लॅग होस्टिंग आहे. हां, जेवण करत असताना ऍक्च्युली त्यांनी ऑब्झर्व केलं. हां, आणि ऍक्च्युली त्यांना आमच्यासोबत कम्युनिकेट पण करता येत नव्हतं. ते ऍक्च्युली वेटर होते सगळे आणि त्यांना कम्युनिकेट पण करता येत नव्हतं हॉटेलच्या लोकांना. तरी त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून जसं होतं तसं कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की उद्या यांच्या हाताने आपण इशाऱ्यात हा ये असं सांगितलं. टुमॉरो इंडिपेंडंट डे दिस मॅन असं म्हटलं फ्लॅग होस्टिंग ते म्हणे हो फ्लॅग होस्टिंग. ओके म्हटलं डन. आता व्हाईट कपडे आहे का माहित नाही मला पप्पाजवळ आहे का आमच्याजवळ तर नाहीच आहे 100%. बट स्टील जाऊ आपण. खालीच आहे बोलले ते मला वाटलं पहिले टेरेसवर असेल पण ते ग्राउंड फ्लोअरवरच आहे हॉटेलचा हाऊस आहे. ऍक्च्युली 2 हॉटेल आहे ना समोर. एक या साईडनी आहे रोडच्या एक त्या साईडनी आहे. हां, कपडे होऊन जाईल म्हणते हिने म्हटलं आहे तर नक्कीच होऊन जाईल मॅनेज कपड्यांचा. मग आता काही इश्यू येणार नाही. सो उद्या आहे फ्लॅग होस्टिंग 8 वाजता. सकाळी भेटू. आम्ही चिल करणार होतो आराम करून पण आता उद्या उठणं आहे आंघोळ करून वगैरे. जस्ट थोड्या वेळ आधी आपण डिस्कस केलं होतं की उद्या 12ला चेकआउट करायचं. उद्या आरामात राहू. परत मंदिरात नाही जाऊ. आणि तितक्यात ते असे बोलले. शॉक झालो. म्हणजे मला तसं वाटलं की तो काय बोलायचा प्रयत्न करता काही चूक झाली का काही झालं का पण नाही. ते होतं फ्लॅग होस्टिंगच होतं. त्यांना फक्त त्यांची लोकल लँग्वेज येते त्याच्यामुळे त्यांना कम्युनिकेट करताना पण खूप त्रास झाला. कोणीच असं नव्हतं वेटर ज्याला इंग्लिश येत होती किंवा हिंदी येत होती किंवा मराठीचा प्रश्नच नाही आहे काही की त्यांना ते यायला पाहिजे. बट त्यांनी इशाऱ्यातच सांगितलं की असं ओके म्हटलं डन कल सुबह 8 बजे मिलेंगे. हा असं येऊ शकते की तिथे जे सगळे लोक आहे सगळ्यांच्या लोकांना हा नाही पण असं मला वाटते की फ्लॅग होस्टिंग असं नसते होत. फ्लॅग होस्टिंग कोणता पण एक व्यक्ती करत असते असं 4 जण दोरी पकडून सहसा करत नाही. बट स्टील वी विल सी की उद्या काय होतंय. ठीक आहे उद्या रेकॉर्ड करणं जमेल का आपल्याला. ट्राय करू नक्की ट्राय करू. हां तेच म्हटलं सरप्राईज. अरे काही पण सांगितलं तर असं नाही व्हायला म्हणून मी सांगून ठेवलं की उद्या रेकॉर्ड करायचं ट्राय करू. जेवढं झालं तेवढं ट्राय करू आणि नक्की पाहायला मिळेल. चला ठीक आहे आता जस्ट गुड नाईट होता. गुड नाईट संपत आहे. हां झोप येत आहे थकलो आहे ट्रॅव्हलिंग खूप झालं. ओके बाय गुड नाईट बाय. आज आहे 7th डे ऑफ द ट्रिप मदुराई टू पुणे वापस रिटर्न जर्नी. आणि आज आहे हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. आज आहे इंडिपेंडन्स डे म्हणून तुमच्या सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि आज जन्माष्टमी पण आहे. असली आज विश करत असते की उद्या विश करत असते जन्माष्टमीचं. आज रात्री असते पण कॅलेंडरवर तर आजच उपास असते. ओके ठीक आहे हॅपी जन्माष्टमी. लोकांचे स्टेटस पण पाहिले मी आजच आहे. हॅपी जन्माष्टमी हॅपी इंडिपेंडन्स डे. सो जसं आधी मी सांगितलं होतं की काल रात्री की आज पप्पाला फ्लॅग होस्टिंग करायचं आहे. तसं ऑलमोस्ट सर्वजण रेडी झाले. सकाळचे 7:30 वाजले. 8 वाजता फ्लॅग होस्टिंग आहे. सर्वजण रेडी आहे. कपडे नव्हते वाईट कपडे तर जी एक टी-शर्ट होती ती घालून घेतली. नशिबाने मी ती यूज नव्हती केली तर स्वच्छ आहे तर ती यूज केली आहे. संपदा पण रेडी होत आहे. ती पण होईल 5-10 मिनिटात. म्हटलं ओके झाली का मग ये ना इकडे. तर आता जाऊ. 7:30 वाजताच ब्रेकफास्ट चालू होणार. पहिले फ्लॅग होस्टिंग करू मग ब्रेकफास्ट करायचा ना. म्हणजे पहिले फ्लॅग होस्टिंग. हां ओके ये अशी. अरे गुड मॉर्निंग म्हणायचं होतं फक्त. अंधार करून टाकला कोणाला वाटणारही नाही गुड मॉर्निंग आहे म्हणून. गुड मॉर्निंग जरा एस्थेटिक हॉटेल्स मध्ये यायला लागलो आपण. मला नाही आवडत पण असं अंधार उजेड पाहिजे. उघडतो पडदा. चला ठीक आहे आता आम्ही बहुतेक जाऊ खाली. अरे एवढा नाही का कॅमेरा म्हणजे स्वतःच येताना बॅकग्राऊंड कसं पाहिजे. ठीक आहे चलो बाय. खाली भेटू. सो नाव टाइम टू द फ्लॅग होस्टिंग. पप्पानी आधी फ्लॅग होस्टिंग केलं आहे का. कुठे ऑफिसमध्ये का.
थँक्यू थँक्यू. हॅपी इंडिपेंडन्स डे. हॅपी इंडिपेंडन्स डे. मम्मी तुम्हाला कसं वाटत आहे पप्पानी आज फ्लॅग होस्टिंग केला तर? येऊन जा. सो अशा पद्धतीने इंडिपेंडन्स डेचा फ्लॅग होस्टिंग कम्प्लीट झालेला आहे. कसं वाटलं पप्पानी दुसऱ्या स्टेट मध्ये येऊन केलं तर? खूप भारी वाटलं. हा आणि आपल्याला फील पण नव्हतं झालं, असं काही एक्सपेक्ट नव्हतं. हा अनएक्सपेक्टेड होता. इंडिपेंडन्स म्हटलं आपली फक्त जर्नी आहे. पप्पा तुम्हाला काही बोलायचं आहे? तुम्हाला कसं वाटलं आज फ्लॅग होस्टिंग करून? छान वाटलं. ऑफिसची आठवण आली. हा ऑफिसची आठवण आली ना? ऑफिसमध्ये केलं होतं जेवण एकदा. हा कधी केलं होतं? 22 मध्ये. 2022 मध्ये. ओके. हाऊ वॉज द फूड? मला वाटलंच पपाया छान आहे. पपाया बेटा पण साखर वगैरे कशातच काही नाही आहे पपायामध्ये. पण हे तर फक्त पाणी पिल्यासारखंच वाटते. पिऊन पाना. पप्पा ब्रेड भाजून मिळते, भाजून पाहिजे का? ओके. हा ना आज तुम्ही असं स्पेशल खाना सांगा. हां म्हणून. हॅलो वेलकम बॅक. आता किती वाजले? 12 वाजले. आणि ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर रेस्ट केल्यावर आपण आलो आहे तिरुमला पॅलेसला. है ना? तिरुमला पॅलेस आहे ना ते? तिरुमलाई नायककर पॅलेस. हां तेच तिरुमलाई पॅलेस. शॉपिंग. मम्मी बघू ना स्मॉल से मला चंबरला 2 कोणाला देणे का नाही. शॉपिंग में कासली बिग शॉप में कासली. चांगला आहे का? हॅलो गाईज आम्ही तिरुमला पॅलेसला आता आलो. 2 मिनिटात संपला हा पॅलेस. काहीच नाही आहे ते फक्त भिंती आहे. आणि इथे हिस्ट्री वगैरे वाचायला लिहायला काहीच नाही आहे ना. काही आहे का तुला दिसलं का? फक्त पिल्लर आहे. मी दाखवू का एकदा? हां हा पॅलेस आहे. फक्त पॅलेस आहे. काहीच नाही आहे इथे. मागे पण पिल्लर. हां लव्हबर्ड पॉईंट म्हणू शकतो आपण याला. तुम्हाला दाखवू का? लोक शिवाय देईल. मागे पण हा लव्हबर्ड पॉईंट आहे. हा लव्हबर्ड पॉईंट. मम्मी पप्पा पण मागे फिरत आहे.